मित्रांनो, आज आपण राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र पाहणार आहोत. तामिळनाडूमधील रामेश्वरम या गावी जैनुलाब्दीन यांचं कुटुंब राहत होतं. मध्यमवर्गीय कुटुंब होतं ते. जैनुलाब्दीन फारसे शिकलेले नव्हते. यात्रेकरूंना रामेश्वरमहून धनुषकोडीला बोटीमधून नेण्याचं नावाड्याचं काम ते करीत. थोडी शेतीवाडी, नारळाची झाडं होती. पैसा जरी खूप नसला तरी कुटुंब खाऊन पिऊन सुखी होतं. जैनुलाब्दीनची पत्नी आशियाम्मा एक आदर्श गृहिणी होती. पतीला ती प्रत्येक गोष्टीत सर्वतोपरी साथ देई. रामेश्वरम मधल्या मास्क स्ट्रीटवर त्यांचं घर होतं. 19व्या शतकात बांधलेलं साधं चुना आणि विटांचं ते घर होतं. अशा या घरात 15 ऑक्टोबर 1931 या दिवशी एका बालकाचा जन्म झाला. वडील जैनुलाब्दीन, आजोबा पाकीर, तर पंजोबांचं नाव अऊल. यामुळे त्या बालकाचं नाव अऊल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असं ठेवण्यात आलं. 3 भाऊ, 1 बहीण यांच्या सहवासात अब्दुलचं बालपण मजेत गेलं. घरात माणसांची सतत ये-जा असायची. जेवायला नेहमीच कुणीतरी बाहेरची माणसं असायची. अब्दुलचे आई वडील म्हणजे एक आदर्श जोडपं होतं. साधेपणाचे आणि माणसांवर प्रेम करण्याचे संस्कार त्यांनी आपल्या सर्व मुलांवर केले. ते कुटुंब ज्या मोहल्ल्यात राहत होतं तो बहुतेक मुस्लिम धर्मियांचा होता. पण पुष्कळ हिंदू कुटुंबही आपल्या मुस्लिम शेजाऱ्यांबरोबर अगदी गुण्यागोविंदानं राहत होती. त्या मोहल्ल्यात एक जुनी मशीद होती. तिथे अब्दुल आपल्या वडिलांबरोबर नेहमी प्रार्थनेला जात असे. रामेश्वरम मधल्या शंकराच्या प्रसिद्ध देवालयाचे प्रमुख पुजारी लक्ष्मण शास्त्री हे जैनुलाब्दीन यांचे जवळचे मित्र होते. दोघे नेहमी एकमेकांशी आध्यात्मिक चर्चा करीत. अब्दुल नेहमी शंकराच्या देवळाला प्रदक्षिणा घालीत असे. त्यावेळी त्याच्या मनात भक्ती दाटून येई. एक चैतन्याची लहर अंगातून सळसळत गेल्याचा भास त्याला होई. रामेश्वरमच्या एलिमेंटरी स्कूलमध्ये अब्दुलचं प्राथमिक शिक्षण झालं. शालेय जीवनात त्याचे 3 अगदी जवळचे मित्र होते. अरविंदन, रामानंद शास्त्री आणि शिवप्रकाशन. हे तिघेही हिंदू होते. रामानंद शास्त्री म्हणजे तर लक्ष्मण शास्त्रींचा मुलगा होता. शाळेत पहिल्या बाकावर जानवं घातलेला रामानंद आणि मुस्लिम टोपी घातलेला अब्दुल शेजारी बसत. रामेश्वरममध्ये दरवर्षी श्री सीताराम कल्याणम नावाचा उत्सव होत असे. अब्दुलच्या घराजवळील रामतीर्थ नावाच्या तळ्याच्या मध्यभागी मंडप उभारलेला असे. यात्रेकरूंना देवळापासून मंडपाकडे नेण्यासाठी नावांची सोय जैनुलाब्दीन करीत. अब्दुलची आई व आजी कुटुंबातल्या लहान मुलांना झोपवताना रामायणातल्या गोष्टी सांगत. धर्माकडे अशा प्रकारे निरोगी दृष्टीने पाहण्याचे संस्कार अब्दुलला लहानपणीच मिळाले. अब्दुलची बहीण जोहरा हिचं लग्न अहम्मद जलालुद्दीन यांच्याशी झालं. अब्दुल आणि जलालुद्दीन यांचं वयात 15 वर्षाचं अंतर असूनही ते चांगले मित्र बनले. जलालुद्दीन फारसे शिकलेले नव्हते, पण त्यांना इंग्रजी लिहिता वाचता येत होतं. अब्दुलला बाहेरच्या जगाची माहिती प्रथम जलालुद्दीनमुळेच झाली. शमसुद्दीन हे रामेश्वरमधील वर्तमानपत्रांचे एकमेव वितरक होते. त्यांच्याबरोबर वर्तमानपत्र वाटण्याचं काम अब्दुल करत असे. आई, वडील जलालुद्दीन व शमसुद्दीन यांचा अब्दुलच्या बालपणावर मोठा प्रभाव पडला. वडिलांकडून अब्दुल प्रामाणिकपणा व वागण्यातली शिस्त शिकला. आईमुळे त्याची वृत्ती दयाळू आणि चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवणारी झाली. जलालुद्दीन व शमसुद्दीन यांच्यामुळे काहीतरी नवं करण्याची, नवं शिकण्याची सवय त्याला लागली. लवकरच अब्दुलला रामनाथपुरम येथील शॉर्ट्स हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आलं. तेथील हायस्कूल मधील शिक्षक इयादुद्दीन सॉलोमन यांनी त्याला मोलाचा मंत्र दिला. तो असा की आयुष्यात जर यश मिळवायचं असेल तर 3 गोष्टींची गरज असते. पहिली, यश मिळवण्याची प्रखर इच्छा. दुसरी, ते मिळेल असा अपार विश्वास. आणि तिसरी म्हणजे ते नक्की मिळणारच ही अपेक्षा. शॉर्ट्स हायस्कूलमधील शिक्षण संपवून अब्दुलने 1950 साली त्रिची येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये प्रवेश केला.
भौतिकशास्त्र व इंग्रजी साहित्याची आवड त्याला तिथेच निर्माण झाली. BSc पदवी मिळाल्यावर त्याला वाटलं की आपण अभियांत्रिकीचं शिक्षण घ्यायला हवं होतं. आता कलाम यांच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात झाली. मद्रास येथील सुप्रसिद्ध मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे त्यांनी प्रवेश घेतला. विमान संचार अभियांत्रिकीची पदवी मिळवून संरक्षण मंत्रालयाच्या शाखेत त्यांनी नोकरी स्वीकारली. उपग्रह प्रकल्पाचे प्रमुख, त्याचप्रमाणे राष्ट्रपती झालेल्या अब्दुल कलामांची शैक्षणिक वाटचाल अशी होती. फी भरायला पैसे नव्हते, तेव्हा त्यांच्या बहिणीने आपल्या सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्या व पैसे त्यांना दिले. त्यानंतर मात्र त्यांनी शिष्यवृत्ती मिळवली आणि आपलं पुढील शिक्षण पूर्ण केलं. बंगलोरच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीत शिकाऊ अभियंता म्हणून ते दाखल झाले. त्यावेळी काम करताना त्यांना स्वतःच्या हाताने काम करण्याचं महत्त्व पटलं. संरक्षण मंत्रालयाच्या शाखेत कानपूर, दिल्ली इथे त्यांनी काम केलं. नंतर त्यांना बंगलोरला एका प्रकल्पावर काम करण्यासाठी पाठवलं गेलं. 1962 मध्ये थुंबा येथील अवकाशयान उड्डाणतळाच्या केंद्रात कलामांची नेमणूक झाली. अंतराळात उपग्रह सोडण्यासाठी तो अवकाशयानातून पाठवला जातो. या अवकाशयानाच्या उड्डाणासंबंधीच्या प्रशिक्षणासाठी कलाम यांना 6 महिन्यासाठी अमेरिकेत पाठवण्यात आलं. पहिला विमान प्रवास करण्याआधी ते वडिलांचा आशीर्वाद घ्यायला रामेश्वरला गेले. आपल्या साध्यासुध्या घरातल्या या मुलाने स्वतःच्या गुणांनी, मेहनतीने ही संधी मिळवली. तसेच विमानातून जाणारा रामेश्वरम बेटावरचा हा पहिला मुलगा ठरला. या विचारांनी कलाम यांच्या वडिलांना खूप आनंद झाला. कलाम यांच्यासाठी त्यांनी खास प्रार्थना केली. अंतराळ संशोधन संस्थेमध्ये कलामांनी वेगवेगळ्या पदांवर काम केलं. मग ते उपग्रह अंतराळात सोडण्याच्या प्रकल्पाचे संचालक झाले. जुलै 1980 मध्ये रोहिणी हा उपग्रह अंतराळात सोडण्यात यश आलं. 1981 मध्ये कलाम यांना पद्मभूषण हा किताब मिळाला. पुढच्या 10 वर्षात क्षेपणास्त्रांची निर्मिती संरक्षण खात्यासाठी करण्यात ते यशस्वी झाले. या क्षेपणास्त्रांमुळे शत्रूचं कोणतंही आव्हान पेलण्यात भारतीय सेना सज्ज झाली. आपल्या यशात डॉक्टर साराभाई व डॉक्टर ब्रह्मप्रकाशांचा वाटा मोठा असल्याचं कलाम मानतात. डॉक्टर सतीश धवन यांचं सहाय्यही ते कबूल करतात. एवढ्या काळात कलामांच्या आईचं, वडिलांचं आणि जलालुद्दीन याचं निधन झालं होतं. कलाम अविवाहितच आहेत. आपल्या पुतण्यांवर, भाच्यांवर ते मनापासून प्रेम करत. लहान मुलं त्यांना फार आवडत. 25 नोव्हेंबर 1999 रोजी कलामांची सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून नेमणूक झाली. त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आला. अनेक उत्तमोत्तम पुरस्कार त्यांना मिळाले. अत्युच्च असा भारतरत्न पुरस्कार त्यांना मिळाला. 10 नोव्हेंबर 2001 रोजी त्यांनी प्रमुख वैज्ञानिक सल्लागार पद सोडलं. मग अण्णा विद्यापीठात प्राध्यापक म्हणून ते काम करू लागले. विद्यार्थ्यांमध्ये मिसळू लागले. त्यानंतर ते राष्ट्रपती झाले. राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यावर आपल्या भाषणात त्यांनी सांगितलं, आपला हा देश स्वयंपूर्ण होण्यासाठी तो रोगमुक्त झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे. आपल्यात उत्तम संरक्षण क्षमता पाहिजे. आपल्या देशाची सांस्कृतिक ताकद म्हणजे धर्मनिरपेक्षता कायम ठेवून सर्वांनी शांततेनं राहिलं पाहिजे. कलाम अत्यंत साधे आहेत. लहानपणी आईबरोबर स्वयंपाकघरात जमिनीवर बसून जेवायला त्यांना आवडे. केळीच्या पानावर वाढलेला भात, त्यावर मस्त मसाल्याचा वास येणारं सांबर त्यांना आवडे. तोंडी लावायला झणझणीत लोणचं किंवा ताज्या नारळाची चटणी त्यांना आवडे. अजूनही त्यांना असं साधं शाकाहारी जेवण आवडतं आणि जमिनीवर बसायलाही आवडतं. साध्या माणसांच्या साध्या गोष्टीतही त्यांना रस वाटतो. बिहारमधील नौबतपूरला त्यांनी 2002 मध्ये भेट दिली. तेव्हा आधुनिक तंत्राने शेती कशी करावी याचा कानमंत्र त्यांनी शेतकऱ्यांना दिला. तिथल्या साध्यासुध्या शेतकऱ्यांशी त्यांनी गप्पा मारल्या. त्यांनी दाखवलेल्या मार्गामुळेच ते गाव समृद्ध झालं आहे. मद्य आणि धूम्रपान यापासून दूर असलेले कलाम अत्यंत धार्मिक होते. दिवसातून 2 वेळा ते प्रार्थना करत. कुराण आणि भगवद्गीता सारख्याच प्रेमाने, भक्तिभावाने वाचत. रुद्रवीणा वाचण्यात ते अत्यंत निपुण होते.
तमिळ कवी सुब्रमण्यम भारती यांचे ते मोठे चाहते होते. ते स्वतः उत्तम कवी होते. कलाम अत्यंत स्वाभिमानी आणि प्रखर देशभक्त होते. स्वतःच्या जेवणाचे, फोनचे पैसे स्वतः चुकते करण्यावर त्यांचा कटाक्ष असे. कलाम मृदू आणि दयाळू अंतकरणाचे होते. आपल्याला मिळालेली फळं, मिठाई, भेटवस्तू ते आपल्या वाहन चालकांसारख्या लोकांना वाटून टाकत. आपल्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना नोकरी मिळवून देण्यासाठी त्यांनी कधीही वशिला वापरला नाही. कलामांचं स्वप्न एवढंच आहे की सगळीकडे आनंद व शांतता असावी, देश स्वयंपूर्ण असावा. हे सगळं करू शकते पुढची पिढी. या पुढच्या पिढीच्या म्हणजेच मुलांच्या मनात चेतना जागवण्यासाठी कलाम सतत मुलांना भेटत असे. आत्तापर्यंत ते 40 ते 50 हजार मुलांना भेटले होते. आपले राष्ट्रपती हे सर्वार्थाने आपले मुलांचे आदर्श होते. असे हे आपणा सर्वांचे आवडते राष्ट्रपती 27 जुलै 2015 या दिवशी शिलाँग येथे एक व्याख्यान देत होते. तिथंच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच ते अनंतात विलीन झाले.